ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षणे भाग 2. अमानित्व भाग 1. ओव्या आहेत 184 ते 189. भगवंतांनी सांगितलेल्या ज्ञानलक्षणातील पहिले अमानित्व या लक्षणाचे ज्ञानदेव वर्णन करत आहेत. तरी कवनेही विषयीचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे बोझे जया. तर कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी करणे त्याला आवडत नाही आणि मोठेपणाचेही ओझे त्याला वाटतं. आथिलेनी गुण वानिता, मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप अंग. त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन केले तर व तो खरोखर मानास योग्य आहे म्हणून त्यास मान देऊ लागले, किंवा लोकांनी मानण्याजोगी पात्रता आपल्या अंगी आली आहे अशी त्या पात्रतेची प्रकटता झाली तर तै गजबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृगू जैसा, का बाही तरता वळसा दाटला जेवी. त्यावेळी तो कसा गडबडून जातो की ज्याप्रमाणे पारध्याने चोहोकडून वेढलेले हरिण घाबरे होते, अथवा हाताने पोहून जात असता तो पोहणारा मनुष्य ज्याप्रमाणे भोवऱ्यात सापडावा. पार्था तेणे पाडे, सन्माने जो साकडे, गरिमे ते अंगाकडे येवोची निधी. अर्जुना, तितक्या प्रमाणाने सन्मानाच्या योगाने ज्याला संकट वाटते आणि जो मोठेपणाला आपल्या अंगाकडे येऊच देत नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, का अमुका ऐसी नोहावी सेची लोका. आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू नये, आपली कीर्ती आपण कानांनी ऐकू नये. हा एक मनुष्य आहे अशी आपली लोकांना आठवणच होऊ नये. तेथ सत्काराची काही गोठी, काही आदरा देईल भेटी, मरणेसी साठी नमस्कारिता. असे ज्याला वाटते अशा पुरुषाच्या ठिकाणी सत्काराची गोष्ट कोठे आहे, म्हणजे अशा पुरुषाला आपला सत्कार व्हावा असं कसं वाटेल. असा मनुष्य आदराला भेट कशी देईल, म्हणजे आपला आदर व्हावा अशी त्याला कशी इच्छा असेल. त्याला जर कोणी नमस्कार केला तर त्याला ते मरणासारखे वाटते. ज्ञानदेवानी भगवंतांनी सांगितलेल्या 18 ज्ञानलक्षणांचा सुबोध आणि सविस्तर विस्तार केलेला आहे. ही लक्षणं ज्ञानी मनुष्याच्या ठिकाणी स्वभावसिद्ध असतातच, पण ही यत्नसाध्य असल्यामुळं ती दुसऱ्यांना साधन रूपाने उपदिष्ट असतात असे आचार्यांनी म्हटलं होतं. यातील पहिलं लक्षण आहे अमानित्व. अमानित्व म्हणजे अभिमानाचा अभाव. मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतःकडे कर्तृत्वाचा अहंकार धरून करत असल्यामुळं त्याच्याकडे अत्यंत अभिमान असतो. ही गोष्ट मी केली हे तो अहमिकेने सगळ्यांना सांगत असतो. सतत दुसऱ्याची बरोबरी करणे व त्याच्यापेक्षाही आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवणं हा त्याचा स्वभाव असतो. परंतु ज्ञानी मनुष्य मात्र निरभिमानी असतो. तो कोणाची बरोबरी करत राहत नाही. मोठेपणा मिरवणे राहू दे बाजूला, उलट मोठेपणाचे त्याला ओझच वाटतं. ज्यावेळी लोकांना त्याचे मोठेपण कळून येतं त्यावेळी लोक त्याला मान देऊ लागतात, पण त्याची वृत्ती अत्यंत संकोची असल्यामुळं तो अत्यंत गडबडून जातो. त्याची कशी तारांबळ उडते ते ज्ञानदेवाने दृष्टांतातून स्पष्ट केलेले आहे. हरणाची शिकार करण्याकरता पारधी प्रयत्न करत असतो. त्याला पळून जाता येऊ नये म्हणून त्याला चारही बाजूने वेढतो. त्यावेळी मृत्यूच्या भीतीने हरिण गोंधळून जातं, किंवा अगदी पट्टीचा पोहणारा मनुष्य जर अकस्मात भोवऱ्यात सापडला तर तोही जसा मृत्यूच्या भीतीने गडबडून जावा, त्याप्रमाणे त्या ज्ञानी मनुष्याला कोणी मान देऊ लागलं तर मरणप्राय यातना होतात. पुढे ज्ञानदेवाने त्याचा मनोभाव चित्रित केलेला आहे. तो आपल्याकडे मोठेपणा येऊच देत नाही. पूज्यता डोळ्यांनी पाहू नये व आपली कीर्ती आपल्या कानांनी ऐकू नये असा त्याचा मनोभाव असतो. आपले अस्तित्वही लोकांना जाणवू नये म्हणून तो प्रयत्नशील असतो. मग त्याला सत्काराची अपेक्षा असावीच कशी. आपला आदर व्हावा, आपल्याला लोकांनी नमस्कार करावा अशी त्याला अजिबात इच्छा असत नाही. उलट तो जन्मामध्ये असूनही नसल्यासारखा असतो. आपल्या मोठेपणाची कोणाला जाणीवही होऊ देत नाही. ज्ञानदेव आणखीही अशा निरभिमानी ज्ञानी मनुष्याचं वर्णन करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.